तनु श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हे टायमिंग होतं ते जवळजवळ 5-5:30 6चं टायमिंग होतं. त्यावेळी आम्ही चाललेलो बागेत. आमच्या इथं इचलकरंजीमध्ये जवळजवळ 2-3 बागा आहेत. तशा बघितलं तर म्हणजे भागाभागामध्ये छोट्या छोट्या बागा आहेत, पण प्रसिद्ध अशा 1-2-3 बागा आहेत. एक राणी बाग आणि ही दुसरी भगतसिंग बाग, सुंदर बाग, अशा 2-3 बागा आहेत. तर आम्ही आता आलेलो आहे भगतसिंग बागेमध्ये. आणि टायमिंग खूप झालेलं. इथे येऊन आम्हाला 1-2 रील बनवायच्या होत्या, तर त्या रील बनवल्या. शॉर्टला मी रील टाकलेली, बघितल्या नसतील तर जाऊन बघा. हे बस कुठं तर मुलं मोठी होतील तसं व्हिडिओमध्ये यायला म्हणजे लाजतात. श्री तर आता व्हिडिओ करायला की माझा काही करू नको, मला काही घेऊ नको असं करत असतो. नाही आहेच की तुम्हाला काय सांगाल तर बघा जावं म्हणून 1-2 रील बनवल्या. तोपर्यंत अंधार पडलेला होता आणि मुलांना काही खेळायला म्हणजे आता मुलं खेळायला म्हणजे कोण श्रेय आणि तनू ते काही थोडंसं खेळतात. घसरगुंड्या तर सगळ्या बाद झालेल्याच होत्या, त्यामुळं काय खेळायला जास्त काही त्यांना मिळालं नाही. इथनं जाऊया की रशे पण जात आहे तिकडनं जाण्यापेक्षा इथनं गेलं असं जवळ आला असतं. आणि घरात यायला जवळजवळ 8-8:30 वाजलेले होते. स्वयंपाक काय आम्ही बनवूनच गेलेलो, कारण की आल्यानंतर खूप कंटाळ येतो म्हणून बनवून गेलेलो. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारचा होता. गुरुवारी स्नेहलनं 9 गुरुवार केलेले होते, तर त्याचं उद्यापन होतं. हा 9वा गुरुवार होता आणि त्याचा स्वयंपाक आम्ही बनवत होतो. आता ती पीठ मळत आहे. 9 मुलं सांगितलेलं आहे जेवणासाठी, तर ती चपातीचं पीठ मळत आहे. इकडं आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, कारण आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे, वरण बनवायचं आहे, परत बटाट्याची लाल भाजी बनवायची होती, तर त्या सगळ्याला वाटण लागणारच होतं. आणि तांदूळ इथे घेतलेला आहे, 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. 1 किलोचा भात बनवायचा आहे. आणि उकळाय ठेवा आधी, उकळाय पण ठेवा. आणि ही बाई आहे ती बिनकामाची, काही करत नाही बघा. नको ही नुसतं अशी बसून ऑर्डर सोडते, काही काम करत नाही. आणि ही कामवाली बाई आहे, वेटर. ए काम कर, कांदा बिंदा चिर. अंदर नाही मसाला डब्यात बघा की नाही, त्या जिरून मिक्स केलेला आहे. बरोबर एक झाले जरा कमी, एवढं 2 पातेली पाणी. जवळजवळ आम्हाला 20 ते 21 माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता. तर सकाळचा थोडा भात शिल्लक होता, त्यामुळे आम्ही 1 किलोच तांदूळ इथं घातलेला होता. 1 पातेलं तांदूळ होतं, तर 2 पातेलं पाणी गरम करून घ्यायचं. जर जिरा राईस तुम्हाला बनवायचा असेल तर हे प्रमाणे अगदी परफेक्ट आहे. आता जिरा राईस बनवताना त्यामध्ये काही जास्त मसाले वगैरे लागत नाही. जिरं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर एवढंच, आणि 1 हिरवी मिरची, 1-2 हिरव्या मिरच्या, जास्त काही घातल्या नाहीत, कारण की लहान मुलं खाणार होती, त्यामुळे हिरवी मिरची कमी वापरलेली आहे. वॉटर पार्क जाऊया, चल की मग तयार आहे की मी येणार आहे वहिनी वॉटर पार्कला. कुठं मला माहीत नाही, तर अशी नेल तिथं जायचं.
तोप संभापूरला एका माणसाला 500 रुपये येतात. 750 आहे. कुठं फिरून येईल की. हे बघा फिरायला बी नाही म्हणालायसा. वॉटर पार्क मध्ये कधी पोहणार तुम्ही? हो चांगलं वाटतंय की. हा चला की जाऊन या. त्यांनी काम करायला होय पोवायचं हो. चला की. हा तुमच्या गावातलं तर कवा दाखवलाय सांगा. चला तर आपण आता जिरा राईस बनवूया. तेल घातलेलं आहे, कमीत कमी 3 ते 3.5 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असं जिरं घातलं, आलं लसणाची परत कोथिंबीरची पेस्ट घातली आणि ते व्यवस्थित तेलामध्ये ती पेस्ट परतून घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्याच असं कंडकं करून टाकलेल्या आहेत. बारीक काही एकदम मिरची घातलेली नाही, कारण मुलांना दाताखाली जर आली तर मग मुलांना तिखट लागेल म्हणून एकदम मोठ्या मोठ्या अशा मिरच्या घातलेल्या आहेत. आणि व्यवस्थित तेलात ते आता परतून घ्यायचं. थोडासा हिंगसुद्धा घातलेला आहे आणि तांदूळ घालायचं. आपली जी आलं लसणाची पेस्ट असते ती तेलात व्यवस्थित परतून झाली की तांदूळ घालायचा. तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलात. तांदूळ भाजणं ही सुद्धा प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं तांदूळ व्यवस्थित घालायचा, तांदूळ व्यवस्थित भाजायचा. आणि इथं तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, कारण म्हणजे आपण घरातच खायचा करत असला तर इथं तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हा कुकर आहे तो मोठा कुकर आम्ही ठेवलेला आहे. पातेल्यामध्ये तुम्ही जरी बनवला तरीसुद्धा चालेल. कुकरमध्ये एकदा घातला की परत बघावं लागत नाही, त्यामुळं कुकरमध्येच आम्ही घातलेला आहे. आणि 2 कुकर लावलेले आहेत. एका कुकरमध्ये डाळ आणि बटाटो पण जवळजवळ 1.5 किलो बटाटा घातलेला आहे भाजीसाठी. आणि वरणाला तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत. हॅलो चांगला भाजून दे. एक पातेलं तांदूळ होतं तर 2 पातेलं पाणी ठेवलेलं आहे आम्ही गरम करायला. जिरा राईस व्यवस्थित व्हायचं असेल तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. खाली ठेवायची वहिनी तापलते. सगळं पाणी पाहिजे ना. होय होय मोजलेलं आहे ते सगळं पाणी घाला. मीठ टाका की त्यात. टाकूया थांबा आधी पाणी होता. गॅस बंद करा चालू आहे बघ. हॅलो मिठाचं कुठं आहे? स्नेल मिठाच दे. बस लई होईल. 1 किलोचा भात आहे. बस बस ते बस. एखादा खराट होते होते ते. अशा पद्धतीने जिरा राईसला फोडणी मारून झालेले आहे. आणि आता आपण 3 शिट्ट्या तऱ्याला द्यायचे. चिटकले खाली. चला तो पण लावा. या पोरगीनं कोवतीपेक्षा जास्त पीठ मळलेलं आहे. ताकदीपेक्षा जास्त पीठ मळलेलं आहे. दम लावला का बाळ? आता 3 शिट्ट्या आपण याला काढायचे.
सांगितले या. काय करायला ते एवढा बिझी ते बघायला मिळते. काय करायला एवढा बिझी ही बीत लावले. गुरुवारचं उद्यापन असल्यामुळे सकाळी लवकर आम्ही आलेलो होतो आणि हे जेवणाला घालायचं टायमिंग होतं ते 3-3:30 वाजता आम्ही घातलेलं, कारण यांच्या इथं पण पत्रा असल्यामुळे खूप गरम होतं. त्यामुळं गॅस जो उभा राहायचं म्हटलं तर काही खरं नाही. त्यामुळे 3-3:30 वाजता आम्ही स्वयंपाकला घातलेलं होतं. आणि आता मी बनवत आहे वरण. वरणाला डाळ आपली चांगली शिजवून घ्यायची. डाळ मात्र एकदम रट्ट अशी शिजवून घ्यायची, कच्ची डाळ अजिबात ठेवायची नाही. आणि 1-2-2.5 पळी तेल घातलेलं आहे. 2-2.5 पळी तेल घातल्यानंतर मोहरी घालायची, जिरं घालायचं. आणि जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता ताजा घालायचा आणि त्यानंतर हिरवी मिरची घालायची. आणि मग आपण जी आलं लसणाची पेस्ट बनवलेली होती ती त्यामध्ये ॲड करायची. आता आम्ही इथं जवळजवळ 4 जण बायका होतो, त्यामुळे पटापटा सगळं आवरलं. एकाने एक केलं असं सगळं करून आम्ही आवरलेलं. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची तेलामध्ये आणि हिरवी मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि त्यानंतर मग हळद हिंग घालायचं आणि व्यवस्थित तो पण तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे, आता इथं डाळ तुम्ही तुरीची आणि मुगाची दोन्ही वापरू शकता. मुगाच्या डाळीमुळे सुद्धा वरण खूप छान होतं. एक जण नुसता मुगाची डाळ पण वापरतात, पण आमच्यात तर दोन्ही डाळी मिक्स असं वरण आवडतं, त्यामुळे आम्ही दोन्ही डाळींचं मिक्स वरणच बनवतो. खरं म्हणजे उद्यापनाचा स्वयंपाक हा म्हणजे बिना कांदा लसणाचा करायचा असतो, पण लहान मुलं असले की थोडंसं चवीनं बनवलं तर ती खातात व्यवस्थित, म्हणून आम्ही मग कांदा लसूण वापरलेला होता. आणि महाराजांनासुद्धा नैवेद्याला कांदा भजी खूप आवडतात, त्यामुळं म्हटलं असून दे, कांदा भजी पण आम्ही बनवणार आहे, म्हणून मग आम्ही कांदा लसणाचा इथं वापर केलेला आहे. आणि बिना कांदा लसणाचा पण स्वयंपाक छान होतो, पण खोबरं वगैरे त्यामध्ये वापरावं लागतं. आता हे बघू शकता वरण खूप छान झालेलं आहे. आणि डाळ शिजतानाच त्यामध्ये टोमॅटो वगैरे ॲड केलेलं, तर टोमॅटोसुद्धा खूप छान पद्धतीने शिजलेले आहेत. टोमॅटोसुद्धा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले. आणि डाळ शिजल्यानंतर काय करायचं तर रवीने थोडंसं घोटून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते एकजीव होतं डाळ आणि टोमॅटो. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडीशी साखरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ब्राह्मणी पद्धतीचं जे वरण असतं बघा, ते थोडीशी साखर गूळ वापरतात. त्या पद्धतीने वरण तयार झालेलं आहे. भजीला चिरलेत ना काय रशी हां कांदा रडवाला. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. आणि उद्यापनाचा व्हिडिओ उद्याला सुद्धा तुम्हाला येणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होतो, म्हणून 2 पार्टमध्ये मी तुम्हाला उद्यापनाचा व्हिडिओ दाखवेन. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.